मंडळी, गरमीमध्ये भाजीपोळी खाण्याचा आपल्याला खूप कंटाळा येतो. काहीतरी चमचमीत खायचं असतं. तर तुम्हीही कैरीची रस्सम किंवा त्याला कैरीचा सार म्हणतात ते नक्की ट्राय करा. हे बनवण्यासाठी फक्त 10 मिनटं लागतात आणि हा इतका टेस्टी लागतो की घरातले सर्वच जण खूप आवडीने खातील. भातामध्ये मस्तपैकी मिक्स करून हा तुम्ही कैरीचा सार खाऊ शकता. आणि तुम्ही एकदा जर हे कैरीची रस्सम किंवा कैरीचा सार बनवला तर मला पूर्ण विश्वास आहे परत परत तुम्ही हीच रेसिपी बनवताल. तर हा कैरीचा रस्सम बनवण्यासाठी फक्त एकच कैरीची गरज आहे. त्यामध्ये 4 ते 5 लोकांसाठी हा कैरीचा सार बनतो. मी ह्या ठिकाणी तोतापुरी कैरी वापरली आहे आणि त्याचे साल व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण काढून घ्यायचे आणि त्याचे काप करून घ्यायचे. थोडेसे मोठे काप असले तरीही चालतात, खूप जास्त बारीक करण्याची गरज नाही. एका कढईमध्ये 1 ग्लास पाणी ॲड करायचं आणि त्यामध्ये आपण जे कैरीचे काप करून घेतले ते ॲड करायचे. सोबतच एक अर्धा चमचा मीठ पण ॲड करायचं आणि ह्याला एक 2 ते 3 मिनटं चांगलं बॉईल होऊ द्यायचं. म्हणजे हे काप चांगले सॉफ्ट झाले पाहिजेत. जोपर्यंत हे बॉईल होते तोपर्यंत खलबत्त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा काळी मिरी, ह्या ठिकाणी अर्धा चमचा म्हणजे 7 ते 8 काळी मिरी आपल्याला वापरायचे आहेत आणि अर्धा चमचा जिरे ॲड करायचे आणि ह्याला व्यवस्थित कुटून घ्यायचं. थोडंसं ओबडधोबड असलं तरीही चालतं. खूप काही आपल्याला ह्या ठिकाणी ह्याची फाईन पेस्ट बनवण्याची गरज नाही आणि हे काढून बाजूला ठेवायचं. आता आपण हा रस्सम मसाला बनवूत. ह्याला आपण युनिव्हर्सल रस्सम मसाला म्हणू शकतो. कारण हा एकदा जर बनवला आणि तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर केला तर तुम्ही कोणतीही रस्सम म्हणजेच चिंचगुळाची रस्सम असो, कैरीची रस्सम असो किंवा टोमॅटो रस्सम काहीही बनवू शकतो. तर त्यासाठी 1 चमचा धने, अर्धा चमचा काळी मिरी, अर्धा चमचा जिरे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, एक 8-10 कढीपत्त्याची पानं, अर्धा चमचा मेथी दाणा, 1 ते 2 लाल सुकी मिरची आपल्याला वापरायची आणि 1 चमचा चना डाळ, जी आपली रेग्युलर चना डाळ असते तीच डाळ ह्या ठिकाणी वापरायची आणि ह्याला व्यवस्थित एक 5 मिनटासाठी मीडियम गॅसवर परतून घ्यायचं. खूप काही बर्न करायचं नाही, खूप काही भाजायचं नाही, पण त्याचा एक रॉ फ्लेवर जो असतो, टेक्स्चर जे असतं ते गेलं पाहिजे. आता हा मसाला थंड करून मिक्सरमधून बारीक करून ठेवायचा. आता सोबतच आपलं कैरीसुद्धा चांगली सॉफ्ट झालेली आहे आणि ह्याला पाण्यातून बाजूला काढायची. हे पाणीसुद्धा आपल्याला बिलकुल फेकून द्यायचं नाही, कारण जर आपल्याला रस्सममध्ये पाणी वापरायचं आहे त्या ठिकाणीसुद्धा आपण ह्या पाण्याचा वापर करू शकतो. खूप जास्त रस्सम आंबट वाटली तर हे पाणी ॲड करायचं नाही, दुसरं नॉर्मल ॲड करायचं. कैरी छानपैकी सॉफ्ट झाली, लगेच चमच्याने त्याची पेस्टसुद्धा बनवून घ्यायची. आता कढईमध्ये एक मोठा चमचा तेल ॲड करायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी ॲड करायची. मोहरी चांगली फुलू द्यायची, फोडणी चांगली खमंग बसली पाहिजे आणि आपण त्या ठिकाणी अर्धा चमचा मेथी दाणा म्हणजे मेथ्या ॲड करायच्या, कढीपत्ता आणि सुकी मिरची छोटे छोटे त्याचे तुकडे करून ॲड करायचे. ह्या ठिकाणी एक छोटा मीडियम साईज टोमॅटो जो असतो तो ॲड करायचा आहे. खूप जास्त टोमॅटो ॲड करण्याची गरज नाही. थोडंसं मीठ टाकायचं आणि 2 मिनटं त्याला जस्ट परतून घ्यायचं, म्हणजे टोमॅटो छानपैकी सॉफ्ट होतो. आता ह्या ठिकाणी आपण जे हिरवी मिरची, जिरे आणि काळी मिरी कुटून घेतली होती खलबत्त्यामध्ये ते मिश्रण ॲड करायचं. ह्याची फोडणी खूप छान लागते चवीला, त्यामुळे ह्याला फोडणीत तेलातच छानपैकी परतून घ्यायचं आणि ह्याला चांगली फोडणी बसण्यासाठी 1-2 मिनटं झाकून ठेवायचं. फोडणी मस्त बसलेली आहे. आता ह्या ठिकाणी कैरीची पेस्ट ॲड करायची. कैरीची पेस्ट आपण सुरुवातीला फोडणीतच ॲड करतो, म्हणजे कसे मसाले हे कैरीच्या पेस्टमध्ये चांगले एकजीव झाले पाहिजे. हे सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. खूप मसाले आता ह्या ठिकाणी आपल्याला टाकायचे नाहीत. फक्त अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा ह्या ठिकाणी मी कश्मीरी लाल तिखट टाकले, ज्याच्यामुळे रंग खूप सुरेख येतो. कारण ह्याच्यामध्ये ओरिजिनल फ्लेवर हा आपल्या रस्सम मसाल्याचा असतो. ह्या ठिकाणी जे आपण दुसरे सुके मसाले वापरतो त्याचं प्रमाण नेहमी कमीच ठेवायचं. आणि 2 ग्लास पाणी ॲड करून ह्याला व्यवस्थित कैरीचं जी पेस्ट आहे ती एकजीव झाली पाहिजे असं छान मिक्स करायचं आणि ह्याला झाकून ठेवायचं आणि चांगलं बॉईल करून काढायचं, म्हणजे सगळा फ्लेवर उतरला पाहिजे. परंतु आपला मेन जो आहे तो राहिलेला आहे, तो म्हणजे रस्सम मसाला. आता ह्या ठिकाणी 1 ते 1.5 चमचा आपला जो रस्सम मसाला बनवला होता तो ॲड करायचा आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून परत एकदा चांगलं बॉईल काढायचं. मस्त बॉईल आल्यानंतर ह्याचा घरामध्ये सर्वत्र इतका छान सुगंध येतो. चवीनुसार मीठ ॲडजस्ट करायचं आणि हां, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अर्धा चमचा ह्या ठिकाणी गूळ पावडर टाका, म्हणजे आंबट, तिखट आणि थोडासा गोडवा असलेलं हे आपलं चमचमीत रस्सम बनून तयार होते. वरतून फ्रेश कोथिंबीर टाका आणि भातासोबत हा रस्सम तुम्ही घरातल्यांना सर्व करा. गरमागरम रस्सम आणि भात एक नंबर लागतं. रेसिपी आवडल्यास लाईक